कंत्राटीकरण, खासगीकरण आणि 4 श्रमसंहितांच्या विरोधात बुलढाण्यात कामगारांनी एल्गार पुकारला। सीटूच्या नेतृत्वात हजारो कामगारांनी जिजामाता प्रेक्षागार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढत सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला। यावेळी शहराच्या स्टेट बँक चौकात रस्ता रोको आंदोलनही करण्यात आलं। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। जुने 29 कामगार कायदे रद्द करून लागू करण्यात आलेल्या 4 श्रमसंहिता तातडीनं मागे घेण्यात याव्या अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। देशव्यापी जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातही कामगार मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कामगारांनी आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात जोरदार निदर्शनं केली। कंत्राटीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत कामगारांच्या हक्काचं संरक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कामगार संघटनांच्या वतीने देण्यात आला। आम्ही सर्व प्रकारच्या सेवा आणि सुविधा पुरवतो। लसीकरण असो, पोषण आहार असो, शिक्षण असो, मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण असो, गरोदर मातांच्या सेवा असो, आम्ही सर्व सुविधा पुरवतो। पण आम्हाला त्या बदल्यात तसं वेतन मिळत नाही। आम्हाला मानधनही खूप कमी मिळते। आमची अशी मागणी आहे, आम्हाला न्याय्य वेतन मिळावं। कमीत कमी 30,000 वेतन तरी आम्हाला द्यावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे। या सरकारनं आमचा असा घात केलाय, आम्ही 2003 पासून शालेय पोषण आहार शिजवतो आणि आम्हाला फक्त 80 रुपये रोज आहे। 80 रुपये रोजात आमचं काय होतंय? काही महिला विधवा आहेत, काही महिला वय गेला पूर्ण, आणि अशा महिलाने आशा वर्कर, अंगणवाडी आणि मदतनी यांच्या पगारात वाढ झाली आणि त्यांना पण दिली का नाही ते आम्हाला माहित नाही। पण आम्हाला 1000 रुपये वाढ दिली 2022 पासून, आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही अजून। आणि आम्हाला 10 ते 3 वाजेपर्यंत चुलीवर स्वयंपाक करावा लागतो। गॅस सांगितले तर आमचे डोळे चाललेत, पण हे सरकार आम्हाला गॅसची पण बरोबरी करून नाही राहिलं। अशा सरकारने काय करावं? आमची कदर कशी येत नाही सरकारले।